नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. सर्व जगभरात हैदोस घालणारा एक छोटासा विषाणू म्हणजे कोरोना आणि त्यापासून होणारा आजार म्हणजे कोविड-19. या कोविड-19 पासून आपला बचाव करण्यासाठी आज संपूर्ण जग वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपणही खूप हा जो कोविड-19 आहे याच्या विरुद्ध आपण अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत आणि अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर वैद्यकीय पातळ्यांवर आपण काम जे आहे ते जोरात चालू आहे. पण आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे आणखी एक औषध प्रणाली आहे आणि ती म्हणजे आयुष औषध प्रणाली. आयुष औषध प्रणाली काय आहे आणि कोरोनाच्या उपचारांमध्ये या आयुषचा कसा महत्त्वाचा असा भाग असू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि आजचा विषय आधी आपण समजून घेऊया. आज आपण बोलणार आहोत आयुष आणि कोरोना या विषयावर आणि या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत. कोरोना आणि आयुष या विषयावर बोलणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर डॉक्टर श्रीराम सावरीकर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. खरं तर वेगवेगळी पदं सर भूषवत आहेत. त्यातली काही महत्त्वाची सांगते. भारत सरकारच्या सायंटिफिक बॉडी फार्माकोपिया कमिशन ऑफ इंडिया मेडिसिन अँड होमिओपॅथीचे सर चेअरमन म्हणून सध्या कार्यरत आहेत. माननीय आयुष मंत्र्यांचे सल्लागार आहेत. माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे देखील सर सल्लागार आहेत. आणि याचबरोबर आयुर्वेदामध्ये त्यांनी MD केलेलं आहे. त्याचप्रमाणे PhD देखील केलेलं आहे. 40 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे. त्याचप्रमाणे देशविदेशात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन कार्य त्यांचं जे आहे ते प्रसिद्ध झालंय आणि अर्थातच त्यांच्या या समस्त कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेलं आहे. आज ते आपल्याला आयुष ही जी औषध प्रणाली आहे याबद्दल माहिती देणार आहेत. आयुष म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी ही जी भारतीय उपचार पद्धती आहे, औषध प्रणाली आहे, ही कोरोना हा जो आजार आहे याच्या बाबतीत कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकते हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. अर्थातच अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील तर जरूर संपर्क साधा. संपर्कासाठी जो दूरध्वनी क्रमांक आहे तो पाहून घेऊया. दूरध्वनी क्रमांक असा आहे 022-2490-0232. हा जो नंबर आहे तो तुमच्या TV स्क्रीनवर तुम्हाला दिसेल आणि त्यावर देखील आपण संपर्क साधू शकता. फोन जरूर करा. फक्त जेव्हा फोन कराल तेव्हा एक छोटीशी काळजी आपल्याला घ्यायची की जेव्हा तुम्हाला कळतंय की फोन इथे कनेक्ट झालेला आहे, फोन जोडला गेलेला आहे, तेव्हा लगेचच टीव्हीचा आवाज जो आहे तो तुमचा कमी करायचा आहे, प्रश्न सलग विचारायचे आणि उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही टीव्हीचा आवाज वाढवू शकता. आजचा जो विषय आहे आयुष म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी या उपचार पद्धतींविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आणि भारतात आयुष ही जी एक औषध प्रणाली आहे ती एक प्रभावी औषध प्रणाली म्हणून सिद्ध झालेली आहे. तर या आयुषबद्दल आणि आयुष मंत्रालयाबद्दल सुरुवातीला सांगा थोडक्यात. मित्रांनो, आयुष हा जो आहे हा ॲक्रोनिम आहे, शॉर्ट फॉर्म आहे असं म्हणूया आपण. आयुष म्हणजे लाईफ हे खरंच आहे, पण ह्या लाईफच्या ॲक्रोनिमचा उपयोग अतिशय चपखलप्रमाणे भारत सरकारने केलेला आहे. आयुष याचा अर्थ आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि होमिओपॅथी अशा ह्या 5 सिस्टीम ज्या आहेत वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहेत यांचा एकत्रीकरण करून आयुष हे ॲक्रोनियम तयार झालेलं आहे. पूर्वी ह्याला इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि होमिओपॅथी या नावाने एक विभाग कार्यरत होता केंद्र शासनामध्ये. पण त्याच्यानंतर अटलजींच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2000 मध्ये ह्याचं आयुष असं नामांतर करण्यात आलं. आणि हा 1-2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्याचं मंत्रालयामध्ये आता रूपांतर झालं आहे. आयुष मंत्रालय असं केंद्र शासनामध्ये स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालेलं आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्री आहेत, स्वतंत्र सचिव सुद्धा आहेत. म्हणजे आयुष खरं तर नावही इतकं चपखल बसलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या पॅथी आहेत त्यासाठी आपण बघतो सर की आयुषचे जे दवाखाने आहेत ते अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आयुषबद्दल आणि त्यासाठी आपण कोरोनाविषयी तर बोलणारच आहोत. पण आयुषचे जे दवाखाने असतात तर ते कुठे कुठे असतात आणि कसे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात? आयुषचे जे दवाखाने आहेत किंवा ह्या चिकित्सा देण्याच्या ज्या काही हेल्थ सर्व्हिसेसमध्ये जे आहे काय आहे की आरोग्य हा विषय स्टेट लिस्टमध्ये येतो आपल्या घटनेच्या ह्याच्याप्रमाणे. हा स्टेट सब्जेक्ट आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य आपल्या पद्धतीने या पद्धतींचा वापर करत असतं. आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे आयुष संचालना जे आहे ते फक्त वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहे. अच्छा.
पण आपलं सार्वजनिक आरोग्य हा विभाग पूर्णपणे मंत्रालयही त्याचं वेगळं आहे, विभागही वेगळा आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य या विभागाच्या अंतर्गत आयुष अंतर्गत सगळं काम चालतं. आणि हे काम कसं चालतं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये आयुष विभाग आता कार्यरत करण्यात आलेला आहे. आणि या आयुष विभागामध्ये या आयुर्वेद आहेत, युनानी आहे, होमिओपॅथी आहे, या चिकित्सा पद्धती, या 3 चिकित्सा पद्धती विशेषतः आणि योग सुद्धा, या 4 चिकित्सा पद्धती आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. सिद्धा सिस्टीम ही जी आहे साधारणतः दक्षिणेमध्ये प्रचलित आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आहे. पण आपल्याकडे या 4ही पद्धतींची जी चिकित्सा आहे ती NHM म्हणजे नॅशनल आरोग्य जे आहे मिशन जे आहे आपल्या नॅशनल हेल्थ मिशन, त्यांच्या माध्यमातून ही सेवा सर्व जिल्हा रुग्णालयामधनं पुरवली जाते. नक्कीच. म्हणजे आयुष हे सर्व जे जिल्हा रुग्णालय आहेत तिथे त्यांची आयुषची ओपीडी आहे आणि तिथे आपण अगदी माफक दरात ही जी ट्रीटमेंट आहे, ही जी उपचार पद्धती आहे ती आपण घेऊ शकतो. कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलेला आहे. निशिकांत गुप्ते आपल्याशी बोलतात अंधेरीहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. मला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्या आर्सेनिक बद्दल, ते होमिओपॅथिक बद्दल फार आर्सेनिक 30 बद्दल चर्चा चालू आहे. माझ्याकडे कोणी आणून दिलंय, पण मला घ्यायला फार भीती वाटते. कारण मुख्य म्हणजे आर्सेनिक हे तुम्हाला माहिती आहे पॉइझनस आहे. नेपोलियन स्लो पॉइझनिंग मध्ये गेला वगैरे, असा एक प्रश्न आहे. दुसरा म्हणजे मास्क बद्दल, तो नीट नाही वापरला तर उलट त्रासदायक आहे. आणि दुसरा अगदी महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही डाएट वगैरे सांगता, हा काय घ्या, चांगला घ्या, हे त्या सगळ्या लोकांना हे परवडणारं आहे का? बऱ्याच लोकांना मास्क घेणंही परवडणार नाही, तर त्याबद्दल माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. सर, सध्या आयुष मिनिस्ट्रीने जे आर्सेनिक अल्ब 30 हे जे ड्रग आपल्याला सांगितलेलं आहे, होमिओपॅथी ड्रग आहे, आणि तर ते त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना थोडीशी भीती वाटते किंवा आर्सेनिकचे काही जे साईड इफेक्ट्स आहेत, त्याचा जो पॉइझनस पार्ट आहे तो त्यांनी कुठेतरी वाचलेला आहे. काय सांगाल? काय आहे, तुमचा आर्सेनिक बद्दलची भीती तुमची अतिशय साहजिक आहे. परंतु एक लक्षात घ्या, कोणतंही औषध विषारी औषध नाही असं एकही औषध जगामध्ये नाही. लक्षात घ्या, प्रत्येक औषध विषारी असतं. आर्सेनिक हे नॉन विष आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ज्या पद्धतीने हे वापरलं जातं, होमिओपॅथिक औषध आहे हे, मी होमिओपॅथीचा तज्ज्ञ नाही तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याची जे काही डोज आहे तो मायक्रो डोजमध्ये आहे. तो म्हणजे त्याचा परिणाम इतक्या कमी मात्रेमध्ये तुम्ही घेता की म्हणजे तुम्ही जर केमिकली त्याचं जर विश्लेषण करायला जाल त्या औषधाच्या गोळीचं किंवा जे काही तुम्हाला दिलं जातं, तर तुम्हाला कदाचित आर्सेनिक त्यामध्ये काहीही सापडणार नाही. म्हणजे देल विल बी नील. होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीची औषधे, त्याचं डायल्युशन हे एक सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये तत्व वापरलं जातं. आणि ते डायल्युशन इतकं डायल्यूट केलं जातं, म्हणजे 10,000, 20,000, 30,000 अशा प्रकारची त्याची पॉवर असते की त्या पॉवरमुळे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट ते नसतंच. मग ते काम कसं करतं असं तुमचा पुढचा प्रश्न असेल, तर ते काम केवळ एनर्जीमुळे काम करत असतं. केमिकलपेक्षा त्याच्यामध्ये एनर्जी काम करते. त्यामुळे भिण्याचं अजिबात कारण नाही. तुम्ही अगदी आरामात ते औषध घेऊ शकता. असं ते भिण्याचं काही कारण असतं तर सरकारने त्याला मान्यताच दिली नसती. एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारला लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यांनी अधिकृतरित्या ते ॲडव्हायझरीमध्ये आलेले, याचा अर्थ ते अतिशय सेफ आहे. ज्या मात्रेमध्ये तुम्हाला ते घ्यायला सांगितलेलं आहे ते अतिशय सेफ आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. पण ऑथेंटिक डीलरकडनं, ऑथेंटिक डॉक्टर्सकडनंच ते घ्यावं. कुठेतरी रस्त्यावर असं घेणं ते काही योग्य नाही. बरोबर आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते ज्या मात्रेमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे की आर्सेनिक अल्ब 30 आणि त्याचे जे 3 डोसेस घ्यायला सांगितलेले आहेत, तर ते त्या मात्रेमध्येच गेलं पाहिजे. हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या फार्मसीकडून ते घेताय तर त्याची ऑथेंटिसिटी चेक करणं हेही गरजेचं आहे. सर, त्यांचा दुसरा प्रश्न मास्क बाबत होता, मास्कच्या वापराबाबत. मास्कच्या वापराबाबत फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. खरं म्हणजे मास्क हा जो आहे ना, हा आपल्याला झालेलं इन्फेक्शन दुसऱ्याकडे पसरू नये यासाठी आहे. वास्तविक मुळात त्या मास्कचं मुख्य काम आहे. म्हणजे तुम्ही जर खोकला किंवा शिंक आली तर त्याचे ते काही ड्रॉपलेट्स असतात ते वातावरणामध्ये जाऊ नयेत. आणि दुसऱ्याचं संरक्षणासाठी तो जास्त वापरात आहे. दुसऱ्याचं इन्फेक्शन आपल्याला होण्यासाठी फारसा त्या मास्कचा उपयोग होत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण ते सगळ्यांच्याच सेफ्टीसाठी आहे. दुसऱ्याची सेफ्टी सुद्धा हे आपलंच कर्तव्य आहे ना. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा चुकून तुम्ही शिंकाल, चुकून तुम्ही काही व्हाल तर त्याचा प्रसार दुसरीकडे होऊ नये यासाठी त्याचा उपयोग आहे.
मी मध्यंतरी सिंगापूरमध्ये गेलो होतो. सिंगापूर शासनाने सांगितलं होतं की तुम्हाला जर काही झालेलं नसेल, तुम्ही जर हेल्दी असाल तर मास्क वापरायची गरज नाही, असा सिंगापूर शासनाचा निर्णय त्यावेळी झालेला होता. पण आपल्याकडे आता सरकारने सांगितलंय आपल्याला की सगळ्यांनी तो मास्क घालायचा आहे. त्यामुळे आपण शासनाने जे सांगितलंय त्याचं निश्चितपणे पालन करू. ते काही धोक्याचं नाही हे निश्चितपणे लक्षात घ्या. ते उलट सुरक्षेसाठीच आहे. दुसऱ्याची सुरक्षा किंवा आपली स्वतः सुरक्षा असो तर वापरणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे मास्कने स्वतःची आणि इतरांची दोन्ही सुरक्षा ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण हा जो आता कोविड-19 हा आजार आहे तो खूप मोठ्या पातळीवर आता आपण ट्रीट करतोय आणि त्यामुळे फक्त आपण स्वतःचा विचार न करता आपण इतरांचाही विचार केला पाहिजे. सर, त्यांचा आणखी एक प्रश्न होता की डाएटचा, आणि डाएट त्यांचं असं म्हणणं होतं की महाग होतं, तर स्वस्त म्हणजे सगळ्यांना परवडेल आणि चांगलं डाएट, हेल्दी डाएट हे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो? बघा, लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, महाग डाएट म्हणजेच चांगलं डाएट असा जर कोणाचा समज असेल तर तो मोठा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, चांगलं डाएट घेणं म्हणजे काय हे नीट समजून घ्या. असं आहे, मी आयुर्वेदाचा तज्ज्ञ आहे, त्यामुळे माझ्या पुढच्याही आपल्या विस्तरणामध्ये डाएटबद्दल खूप सांगणार आहे. बरोबर. आयुर्वेदाने आहाराला महाभैषज्य असं म्हटलेलं, म्हणजे महान औषध. आहार हेच तुमचं औषध, हे लक्षात घ्या. आहार हेच औषध, म्हणजे कोणता आहार? हितकर आहार हे तुमचं औषध आहे. हितकर म्हणजे महागडा आहार नव्हे. जे काही तुम्ही खाल ते स्वच्छ असलं पाहिजे, हायजेनिकली चांगलं असलं पाहिजे, प्रमाणात खाणं आवश्यक आहे. चौरस आहार असला पाहिजे, सर्व प्रकारच्या रसांचा तो आहार असला पाहिजे, ताजा असला पाहिजे आहार. शिळं अन्न, फ्रीज राहिलेलं अन्न, स्टेल फूड ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं फार जड, पचायला जड अशा प्रकारचं अन्न, पोट भरून खाणं, अशा प्रकारचं खाणं, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेवायला आलेल्या व्यापाऱ्याला नेहमी म्हणतो, तुम्ही सावकाश जेवा असं म्हणतो. सावकाश जेवा याचा अर्थ हळूहळू पण भरपूर जेवा असा अजिबात नाही. सावकाश जेवायचा अर्थ अवकाश जेवा, म्हणजे पोटात थोडीशी जागा रिकामी ठेवून जेवा. तुडुंब पोट भरून अजिबात जेवू नका. आपण काय करतो, ताव मारून जेवतो. आपल्याकडे आवडीचा एखादा पदार्थ असला की तो ताव मारून खातो, भरपूर पाणी त्याच्यावर पितो, ढेकरा मारतो आणि मग तावून सुलाखून छानपैकी झोप घेतो. असं अजिबात करू नका. नेमकं थोडंसं जेवा, थोडासा पोटाचा भाग रिकामा ठेवता प्रत्येक वेळी जेवताना, खाताना. आणि एकदा खाल्ल्यानंतर, कोणतंही खाल्ल्यानंतर साधारणतः 6 तास पुढचं काही खाऊ नका. कारण कोणतंही अन्न खाल्लं ना त्याला पचायला साधारणतः 6 तास लागतात, कमीत कमी. खरं तर 12 तास लागतात, पण व्यवस्थित 3/4 पचायला तरी तेवढा तरी वेळ द्या ना. नक्कीच तेवढा वेळ आपण दिला पाहिजे. म्हणजे पोट तुमचं रिकामं, अर्ध पोट रिकामं व्हायला एवढ्याला 3 तास लागतात. म्हणजे पोट प्रत्यक्ष पुढे जायला अन्न, तुम्ही 3 तास आता दुसरं खायला लागाल. असं जर करायला लागाल तर तुमचं संरक्षण देवच करो असं म्हणेन मी. नेमकं खा, कमी खा. आयुर्वेदात एक शब्द फार चपखल शब्द आहे, लक्षात घ्या, हितभूक मितभूक. हितभूक याचा अर्थ हितकर तेच खा, आणि मितभूक याचा अर्थ कमी खा. जे पौष्टिक खा म्हणजे हितकर तेच खा. हितकर म्हणजे अगदी खूप आहे, गोड खा, गुलाबजाम खा, लाडू खा असं नाही. तुमचा रोजचा जो आहार आहे, जे तुम्हाला मिळतं, वरण भात भाजी भाकरी, आपला भारतीय आहारानं तितका चौफेर आहार कुठल्याही देशात नाही. मी जगभर फिरलेलो, लक्षात घ्या, जगभरचे आहार मला माहिती आहेत, पण आपल्यासारखा चौफेर आहार जगामध्ये कुठेही नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे असं काय आहार घेणं हे महत्वाचं आहे, तितकंच ते किती स्वच्छ आहे, विशेषतः या काळात. आणि सरांनी सांगितलं तसं की आपण किती आहार घेतो हे देखील महत्वाचं आहे. हिताहार मिताहार. आपल्याला एक फोन येतोय. सखाराम कदम आपल्याशी बोलतायत बीडहून. नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी सखाराम कदम बीडहून बोलतोय. बोला बोला कदम साहेब. आयुष म्हणजे तुम्ही आयुर्वेदामध्ये येते म्हणलात. हो, बोला बोला. आयुर्वेदामध्ये आल्यानंतर आम्हाला करोनाचे लक्षणं काही दिसले, आढळून आले, आयुषचे उपचार घेण्यासाठी आम्ही कुठे जावा? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. खरं तर हा अनेक लोकांच्या मनातला प्रश्न आहे. सर, एक फोन आला होता आपल्याला बीडहून, आणि त्यांनी असं विचारलं होतं की त्यांना जर समजा कोणाला कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यांना जर आयुर्वेद उपचार घ्यायचे आहेत तर ते कुठे घेऊ शकतात? मित्रांनो, तुमचा प्रश्न असं आयुष उपचाराबद्दल आहे, आयुर्वेदाच्या उपचाराबद्दल आहे. पण आजच्या घडीला तरी काय आहे की हे
पॅन्डेमिक आहे, म्हणजे जगभरामध्ये हा रोग पसरलेला आहे आणि या रोगावर अद्यापपर्यंत निश्चित अशी उपचार पद्धती आपल्याला मिळालेली नाही आहे. तरी पण सगळ्या जगामध्ये ॲलोपॅथी पद्धतीने उपचार चालू आहेत आणि आपल्याकडे भारतामध्येही ICMR नावाची जी संस्था आहे ॲलोपॅथीची, ती याच्यावर सगळे नियंत्रण करणे, याला एपिडेमिक ॲक्ट खाली या रोगाचे उपचार आणलेले आहेत. ही उपचार सगळे जे आहेत एपिडेमिक ॲक्ट खाली, म्हणजे साथीच्या रोगाविषयीचा कायदा सरकारने पारित केलेला आहे आणि या कायद्याप्रमाणे जी उपचार पद्धती कोरोनासाठी केवळ जी मान्य करणं शासन मान्य आहे तेवढीच फक्त उपचार पद्धती कोरोनासाठी वापरता येते. कोणत्याही डॉक्टरला नुसतं उपचार पद्धतीच नव्हे तर ज्या डॉक्टरला अधिकृत करण्यात आले कोरोना सेंटर शिवाय जे रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले तिथेच फक्त हे उपचार करता येतात. इतर हॉस्पिटल्समध्ये याचे उपचार करण्याची परवानगी नाही. त्यामुळे आयुर्वेद उपचार करण्याकरता आज शासन मान्यता नाहीये. जर आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल तर आपण आपले आपल्या नजीक जे कोरोना सेंटर आहे किंवा कोरोनाच्या हेल्पलाईन्स वेगवेगळ्या झालेल्या आहेत त्यांच्याशी त्वरित संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करून त्या जे ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी जाऊन आपण उपचार घ्यावेत. आज तरी जरी आयुर्वेद उपचार पद्धती असली तरी सुद्धा ती अधिकृतरित्या वापरण्याची शासन मान्यता नाही. हे कृपया आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं महाराष्ट्रात. तर नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की आता आपण समजा जर आजार झाला तर आता म्हणजे आजच्या घडीला तरी तशी काही सोय नाहीये, पण होऊ नये, आजार होऊ नये म्हणून अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत की त्या आपण पाळू शकतो. तर आपण सुरुवातीला थोडंसं प्रिव्हेन्शनवर आपण येऊया का? कारण असं म्हणतात की प्रतिबंध हा नेहमीच उपचारांपेक्षा चांगला असतो. तर आयुर्वेदामध्ये जे काही प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेले आहेत त्याबद्दल. हो, निश्चित. हा अगदी. पण एक गोष्ट अशा मगाशी मी आपल्याला म्हणालो की आयुर्वेदाची उपचार करण्याची परवानगी नाहीये, पण याचा अर्थ आयुर्वेदामध्ये उपचारच नाहीत असं मात्र नाहीये ना, एवढं लक्षात ठेवा. आयुर्वेदामध्येही निश्चित उपचार आहेतच, पण ती वापरण्याला आज परवानगी नाही एवढंच फक्त आहे. आपण ह्याच्याकडे उपचाराकडे बोलूया. प्रतिबंधात्मक उपचार करण्याला निश्चितपणे शासनाची परवानगी आहे आणि म्हणूनच आयुष मंत्रालयाने ॲडव्हायझरीज जारी केलेल्या आहेत, म्हणजे सल्ला दिलेला आहे की तुम्ही प्रतिबंधासाठी काय काय करणं आवश्यक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रतिबंध न आपल्याकडे काय पद्धत आहे, म्हणजे आपला विचारसरणीच म्हणा अशी बनलेली आहे की प्रतिबंध म्हणजे किंवा काही काही घ्यायचं करायचं वैद्यकीय शास्त्रदृष्ट्या म्हणजे काहीतरी औषधच घेतलं पाहिजे. म्हणजे औषध घेतल्याशिवाय आम्हाला काही आम्ही उपचार घेतलेत असं वाटतच नाही. म्हणजे औषध सोडून पण खरं तर अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण पाळल्या पाहिजेत. औषध सोडून खरं म्हणजे खूप गोष्टी आहेत की ज्या आपण पाळू शकतो की ज्याच्यामुळं लक्षात घ्या प्रतिबंध दोन प्रकारचा असतो. म्हणजे कन्व्हेन्शनल मेडिसिन आयुर्वेदिक पद्धतीने विचार केला तरी सुद्धा दोन प्रकारचा असतो. त्याला ते म्हणतात की एक इनेट इम्युनिटी नावाचा एक प्रकार आहे आणि अक्वायर्ड इम्युनिटी नावाचा एक प्रकार आहे. बरोबर. इनेट इम्युनिटी याचा अर्थ असा की तुमची मूळ जी प्रतिकारशक्ती असते रोग प्रतिकारशक्ती ही त्याला काय म्हणतात की ही जनरलाइज्ड आहे, सामान्य प्रतिकार पद्धती. म्हणजे कोणताही रोग आला तरी सुद्धा त्याचा प्रतिकार करू शकता अशा प्रकारची एक प्रतिकार म्हणजे आपल्या शरीराची जी मूलभूत प्रतिकारक शक्ती असते ती इनेट इम्युनिटी. आणि दुसरी जी असते ती स्पेसिफिक इम्युनिटी असते, म्हणजे एक विशिष्ट रोगासाठी विशिष्ट लस तयार केली जाते आणि त्या लशीमुळे मिळते ती अक्वायर्ड इम्युनिटी असते, ती स्पेसिफिक इम्युनिटी असते जी तुम्ही एकदा लस घेतली की तुम्ही त्यापासून संरक्षित झाला आहात. बरोबर. त्यामुळे ती त्या रोगासाठी जसं देवीची लस आहे किंवा क्षयरोगाची प्रतिबंधक लस आहे, अशा अनेक प्रकारच्या लसी पोलिओच्या आहेत त्या आपण घेतो. त्यामुळे कायमचे आपण त्यापासून रोगमुक्त होतो. तशा प्रकारची लस आज कोरोनासाठी उपलब्ध नाहीये, तो शोधण्याचा सुद्धा प्रयत्न चाललाय. मग दुसरे काय उपचार प्रतिबंधात्मक करू शकतो तर आपण आपली जी इनेट इम्युनिटी जी आहे की जी मूळ जी प्रतिकारशक्ती आहे तिला वाढवणे आणि तिच्याकरता मी आपल्याला सांगू इच्छितो की आयुषच्या सगळ्याच उपचार पद्धती अतिशय चांगल्या आहेत. आयुर्वेद तर आहेच आहे, आयुर्वेदामध्ये सुद्धा तुमची मूलभूत इम्युनिटी जी आहे प्रतिकारशक्ती असे वाढवण्याचे अनेक उपाय आहेत आणि ते उपाय केवळ औषधाचे नाही, औषधं तर आहेतच. तुमच्या ॲडव्हायझरीमध्ये अनेक औषधांचा उल्लेख सांगितलेला आहे. एक आयुष काढा म्हणून सांगितलेला आहे किंवा युनानीमध्ये आयुष जोशांदा म्हणून सांगितलेला आहे, आयुष कोडिनीर म्हणून सांगितलं आहे. जसं होमिओपॅथीने जो आर्सेनिक अल्कम नावाचा एक प्रकार सांगितलेला आहे. असे औषध आहेत, पण ही औषधं ही आहेत तात्पुरते इम्युनिटी येणारी आहेत, तात्पुरते आहेत. तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मूलभूत वाढवायची असेल तर योग्य प्रकारचा आहार, योग्य आणि मोजका आहार घेणे,
रोजचा व्यायाम करणे, योगासनं करणे, व्यवस्थितपणे गरम पाणी पिणे, हे जे उपाय आहेत हे अत्यंत महत्वाचे उपाय आहेत. केवळ औषधामुळे, लक्षात घ्या, औषध घेतलं आणि वेडं वाकडं वागलं तर अजिबात चालणार नाहीत. किंवा काही औषध न घेता तुम्ही जर तुमची आहार पद्धती आणि जीवन पद्धती जर योग्य ठेवली तर माझ्या मते कोणतंही औषध घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की एक जी इनेट इम्युनिटी, जी मूलभूत प्रतिकारक शक्ती आहे ती जर आपण वाढवली तर फक्त कोविडच नाही तर इतर जे काही संसर्गजन्य किंवा इतरही जे आजार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण खूप चांगल्या पद्धतीने लढू शकतो. आपल्याला एक फोन येतोय. अनंत ताडे आपल्याशी बोलतात अमरावतीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा प्रश्न आहे सर, हाय बीपी, हाय शुगर आणि हार्टवाल्या पेशंटनी याची काळजी कशी घ्यायची सर कोरोनामध्ये, म्हणजे रोग प्रतिरोधक क्षमता कशी वाढवायची? तुम्हाला काय सांगाल सर? ओके, असं आहे की हे जे तुमचे रोग आहेत, तुम्हाला जे काही झालेले असतील त्या संबंधित उपचार पद्धती काळजीपूर्वक घ्या. त्याला मॉनिटर करायला हवं. तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या शुगर असेल समजा तर शुगर व्यवस्थित मेंटेन झाली की नाही, जी तुमची नेहमीची उपचार पद्धती जी कोणती तुम्ही घेत असाल ती काळजीपूर्वक घ्या. ती वाढू देऊ नकात. वेडवाकडा आहार घेऊ नकात. त्याच्याने सुद्धा परत तेच आहे की तुमची लाईफस्टाईल, आहार पद्धती तुम्हाला जी सूट केलेली आहे तुमच्या रोगाकरता. समजा तुम्हाला मधुमेह झालेला आहे आणि मधुमेहाकरता तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आहार सांगितलेला आहे, विशिष्ट प्रकारची. तुम्हाला आता गंमत अशी झाली की व्यायाम मधुमेहासाठी फार महत्वाचा आहे. आता आपल्याला बाहेर फिरायची परवानगी नाहीये तर करायचं काय? कशा प्रकारचा व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता? तर तुम्ही योगासनं करू शकता. किंवा तुमचा बंगला असेल, तुमचं घर असेल तर त्या बंगल्याला तुम्ही चक्रा मारू शकता. तुमचं अंगण असेल, अंगणामध्ये फिरू शकता. तुमची बिल्डिंग असेल तर नुसत्या पायऱ्या चढणे, एक 100 पायऱ्या असतील समजा, 100 पायऱ्या चढायच्या ना उतरायच्या, एक 2-3 वेळा सावकाशपणे, अशा प्रकारचे व्यायाम, छोटे छोटे जे व्यायाम आहेत ते निश्चितपणे चालू ठेवा. तुमची जी काही नित्याची काही दिनक्रम आहे ते नित्याचा दिनक्रम भरपूर व्यवस्थितपणे पाळा. वेगळं काही करू नका. वेळ मिळाला म्हणून भरपूर झोपणे, भरपूर खाणे, वाटेल तसं वागणे असं काही करू नका की जेणेकरून, कारण झालं आमच्या सगळ्या गृहिणींचं काम वाढलंय, असे बरेच व्हॉट्सअपवर मेसेज येत आहे की हे करा, आज काय तळलेली भजी करून दे, आज काय वडे करून दे, मला काय आज हे. असले प्रकार अजिबात करू नका. नित्याचं जेवण, साधं जेवण जे काय तुमचा जो आहार आहे तो पाळा. नित्याचा व्यायाम करा. चिंता करू नका. स्वतःला आनंदी ठेवा. मानसोपचार तज्ञांनी मध्यंतरी टीव्हीवर फार चांगले दूरदर्शनी कार्यक्रम केले. माणूस त्यांचं लोक एकमेकाशी गप्पा मारा कधी नाही ते नवरा बायको एकत्र बसून बोलायला लागले असं झालेलं आहे. त्यामुळे हा सहवासाचा आनंद लुटा. शांतपणे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चिंता करू नका. हा काळ निघून जाणार आहे. आपण सगळे मिळून याच्यावर मात करूया. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. कोणीतरी सांगताय हा रस घ्या, तो काढा प्या, ते करा, अमकं करा. काही तुम्ही केलं तरी एखाद्या गोष्टीचा अतिरेक जर केला तर त्या अतिरेकापासून तुम्हाला कोणतंही औषध वाचवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की जे काही आहे ते साधेपणा, आणि जरी इतर आजार असतील तरी ते इतर आजार जे आहेत, डायबिटीस, शुगर, ते कंट्रोलमध्ये ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपला आहार जो पुन्हा पुन्हा येतोय, आहाराचा विषय, कारण तो तितकाच महत्त्वाचा आहे. तर तो आहार पाळणं, व्यायाम पाळणं, ह्या नित्याच्या गोष्टी जर आपण केल्या तर कोरोनापासून प्रतिबंध हा नक्कीच आपल्या हातात आहे. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोरोना आणि आयुष असा आजचा आपला विषय आहे. आयुष म्हणजेच अर्थातच आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशा सगळ्या भारतीय औषध प्रणाली. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रोफेसर डॉक्टर श्रीराम सावरीकर. आपल्याला एक फोन आलेला आहे गडचिरोलीहून, तो आधी घेऊया आपण. नामदेव मस्के आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. जी, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, बोला. टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न बोला विचारा. बोला. मस्त नमस्कार साहेब. बोला. मी म्हणत आहे की लकव्याच्या विकारावरती काही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे का? बर, आणखी काही विचारायचं आपल्याला? नाही, आणखी काही विचारायचं नाही आमच्या घरी. धन्यवाद. खरं तर आजचा जो आपला विषय आहे तो कोरोनाशी संबंधित आहे की कोरोनामध्ये आपण काळजी कशी घ्यायची, प्रतिबंध कसा करायचा, आणि त्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी, योग याचा वापर कसा करायचा, हा आजचा आपला विषय आहे. पण अगदी थोडक्यात आपल्याला काही सांगायचं त्यांच्या प्रश्नाला?
नाही, आपण त्या विषयावर बोलू नये. आपण नक्कीच. कोरोनाचा विषय आहे, कारण असं झालं तर आपल्याला सगळ्याच प्रश्नाचे खरंय लक्षण. आपण एवढ्या विषयी मर्यादित ठेवूया. पुढे कधीतरी माझा नंबर देऊन ठेवा, आपण नंतर बोलतो. नक्कीच. सर, आपण आयुर्वेदिक काढा जो आहे तर तो आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे आणि आयुष मंत्रालयाने देखील सांगितलेलं आहे की हा जो काढा आहे हा आपण वारंवार घेतला पाहिजे आणि हा जो काढा आहे तो आपले घरी जे जे काही पदार्थ उपलब्ध असतात त्यातूनच तयार केला जातो. तर हा काढा काय आहे ते एकदा आमच्या दर्शकांना सांगा ना. हां, आयुष मंत्रालयाने फार चांगला एक उपाय आपल्याला सांगितला आहे. त्याचं नाव आयुष काढा असं त्या काढ्याला नाव दिलेलं आहे. या आयुष काढ्यामध्ये फक्त 4 घटक आहेत जे तुमच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होतात. नेहमी आपण वापरणारे घटक आहेत वास्तविक ते. त्याच्यामध्ये सुंठ आहे, त्याच्यानंतर मिरे आहेत, काळे मिरे आहेत, त्यानंतर दालचिनी आहे आणि तुळस आहे. त्यातला मिरे हा जो घटक आहे थोडासा जास्त तिखट असतो, इरिटेटिंग असतो, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी प्रमाणात अर्धा घ्यायचा आहे. सुंठ एक भाग, त्याच्यानंतर तुमचा दालचिनी एक भाग आणि मिरे अर्धाच भाग घ्यायचे आणि 2 भाग तुळस घ्यायची. तुळशीची पानं प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या तुळस असते, त्यामुळे हे घ्यायचे आहेत. आणि हे जे सगळे आहेत हे साधी करायचं. एक साधारणतः आपण चहासारखं पाणी उकळायचं पहिल्यांदा, फक्त पाणी उकळायचं आणि साधारणतः 100 ml एक कपभर पाणी म्हणूया आपण, आणि कपभर पाणी चांगलं उकळायचं, काढी काढायचं आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे 4 पदार्थ टाकायचे. साधारणतः एक कपभर पाण्यामध्ये एक अर्धा चमचा जरी तुम्ही ते टाकले, सगळ्यांचं मिश्रण जर करून ठेवलं असलं तुम्ही आणि ते टाकलं आणि थोड्या वेळ 5 मिनिटं त्याला ढवळा थोडंसं आणि मग गरम गरम चहासारखं प्यायचं. जसा चहा आपण गरम पितो त्या पद्धतीने ते प्यायचं. असं तुम्ही जर एक 2-3 वेळेला 4 वेळेला दिवसातनं जर केलं, 2 वेळा जरी केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. छानपैकी गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लासभर गरम पाणी पिणं आणि त्याच्यानंतर हा जो काढा आहे हा घेणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी म्हणतं की चहामध्ये टाकून प्यालं तर चालेल का, तर नाही. चहामध्ये कशातही टाकायचं नाही, कारण हे औषध आहे, ह्याच्याबरोबर दुसरं काहीही घ्यायचं नाही. चहा मी ऍडवाइस करणार नाही आपल्याला. हाच चहा आहे असं समजा, तुमचा जो नेहमीचा चहा आहे त्याच्याऐवजी हा चहा तुम्हाला नक्की आवडेल. वाटलंच तर खरं म्हणजे काही न टाकता घेणं, गुळ साखर न मिसळता घेणं तर सगळ्यात चांगलं. पण थोडासा तो जरा कडसर असतो, कुणाला जसं आवडली नाही तर थोडासा त्याच्यामध्ये गुळ टाकला तर काही हरकत नाही, साखर अजिबात टाकू नका. पण शक्यतो काही न टाकता घेतलेला त्याचा उपाय हा चांगला उपाय होईल. निश्चितपणे घ्या, चांगलं आहे. आणि एक याच्याबद्दलच एक अशी शंका आहे की समजा जर एखादा घटक जर घरी नसेल तर उरलेल्या 3 किंवा 2 जे काही घटक आहेत त्याचा आपण घेऊ शकतो का काढा? बिलकुल घेऊ शकता. अजिबात तुम्ही हे करायचं काय आहे, तुम्हाला एक गंमत सांगतो. आपल्या घरामध्ये ना आपले मसाले जे पदार्थ वापरतो ते अतिशय औषधी असे आहेत. हो, लक्षात घ्या. आता मध्यंतरी काही रिसर्च पेपर, अजूनही पुष्कळचे रिसर्च पेपर उपलब्ध आहेत. हे सगळे जे आपले मसाले आहेत ना ते जर उकळलेत तुम्ही न उकळून जर घेतलेत, गरम पाण्यात टाकलेत ना तर ते छानपैकी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. बरं. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय आहे की तुमच्या शरीरातला ROS नावाचा एक घटक आहे की ज्याच्यामुळे त्याला म्हणतात रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, ज्याच्यामुळे तुमची डिफेन्स मेकॅनिझम कमी होत असते, तुमची इम्युनिटी रिड्यूस होत असते. तर ROS तुमच्या शरीरातला वाढला की तुमचं हे वाढत आहे, तुमची इम्युनिटी कमी होत असते. हा एक महत्वाचा घटक आहे. तेव्हा हे ROS ला कमी करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट याला म्हणतात. हे अँटीऑक्सिडंट अशा प्रकारचे हे सगळे काढे आहेत ना, विशेषतः हे ज्याला स्पायसेस म्हणतात ते. आणि किंबहुना कदाचित हेच एक कारण असं असण्याची शक्यता अशी वाटते की आपण जर कोविडचा सगळा जगभरातला प्रसार जर बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल की युरोप, अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशामध्ये, या युरोप खंडामध्ये आणि अमेरिका वगैरे सारख्या देशांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये याचा प्रसार झालाय. चीनमध्ये प्रसार झालाय, जास्त खूप वाढलंय. त्या तुलनेने आमची एवढ्या मोठा 150 करोड ते 130 करोड लोकसंख्या असलेला देश आहे आपला. आपल्याकडे भरपूर केसेस, आता जो आपण लाखाचा टप्पा गाठला ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा तुलनेने त्याचा इन्सिडेन्स रेट फार कमी आहे तुलनेने बाहेर. आपल्याकडे डेथ रेट सुद्धा 3% पेक्षा जास्त आपण गेलो नाहीत. बरोबर आहे. इंग्लंडमध्ये 15% पेक्षा जास्त झालेला आहे, अमेरिकेमध्ये 8-10% झालेला आहे, पण आम्ही कमी आहे. त्याचं किंबहुना कारण हे आहे की आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये मसाल्यांचा भरपूर प्रमाणामध्ये आम्ही वापर करतो. आपलं अन्न शिजवण्याच्या पद्धती आपण कुक्ड घेतो, मांसाहार सुद्धा करतो. आपण कच्चं मांस जनरली खात नाही. आपण चांगल्या पद्धतीने शिजवून आपल्याकडे लोक खातात. चांगलं शिजवलं रोस्टेड मांस आपण फार कमी, तंदूर फार कमी खातो आपण. तेच बाहेर जर जाल तर मसाल्यांचा वापर अजिबात नाही. कच्च्या मांसांचा भरपूर प्रमाणात वापर आहे. कच्च्या भाज्या, कच्च्या हे सगळं खाल्लं जातं. कदाचित हे एक कारण असण्याची शक्यता आहे की जेणेकरून आपल्या भारतामध्ये याचा प्रसार कमी झालेला आहे. मी झालेला नाही असं म्हणणार नाही,
पण म्हणजे कमी झालेला आहे ही आपल्याकडे. आपली जी अन्न बनवण्याची शिजवण्याची जी काही पद्धत आहे स्वयंपाक बनवण्याची, तर ती नक्कीच आरोग्यदायी आहे आणि अशा रोगांमध्ये विशेषतः आपल्याला लक्षात येतं की ही जी आपली पारंपरिक जी पद्धत आहे भारतीय स्वयंपाक बनवण्याची आणि मसाले जे वापरतात, जसं सरांनी सांगितलं की आपला जो फोडणीचा डबा असतो, तर मला वाटतं की तोही एक Exactly. खूप औषधी बिलकुल असा खरं, डबा औषधी असतो. डबाच आहे तो. व्हेरी राईट, बिलकुल बरोबर आहे. अगदी जिरं आहेत त्याच्यामधले, मोहऱ्या आहेत, तेलाची फोडणी करण्याची आपली हिंग पद्धत, आहे. हिंग आहे. हे अतिशय, तुम्हाला गंमत सांगतो, आयुर्वेदामधले जे औषधं आणि आहार ह्याच्यामध्ये फरक करणं फार अवघड आहे. आणि म्हणून हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये काय चाललंय, ते औषध म्हणून घेत नाहीत, ते फूड सप्लिमेंट्स म्हणून घ्यायला लागले. फूड सप्लिमेंटच्या नावाखाली हे सगळं घ्यायला निघत चाललेले आहेत, कारण ते औषध म्हणून ऍक्सेप्टच करत नाहीत त्यांना. आणि आम्हीच त्याचा मात्रा बदलली, त्याचा डोस बदलला की ते औषध म्हणतो. खरंय. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की अन्न हेच उत्तम, अन्न हेच खूप चांगलं औषध आहे आणि ते मला वाटतं की एक जेव्हा आपण प्रतिबंध ह्याचा विचार करतो तेव्हा उत्तम अन्न, चांगल्या पद्धतीने शिजवलेलं अन्न आणि पारंपरिक भारतीय पद्धतींचे जे मसाले आहेत ते मसाले वापरून केलेलं अन्न हे नक्कीच खूप चांगलं आहे. सर, आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार आपल्याला थोडीशी सर्दी झाली, खोकला झाला किंवा अगदी हिवाळ्यात पण थोडीशी थंडी पडली की आपली आई आजी आपल्याला हळदीचं दूध देते, तर त्या हळदीचं दूध आत्ता आपल्याला किती फलकारी असू शकतं? हो, हळदीचं दूध, त्याला गोल्डन मिल्क नावाने फार हल्ली प्रसिद्ध झालेलं आहे. सगळीकडे गोल्डन मिल्क, बाहेरच्या देशामध्ये गोल्डन मिल्क म्हणून मिळतं म्हणे बाहेर, असं मी ऐकलंय. गंमत अशी आहे की ही गोष्ट खरी आहे की हळदीचं दूध हे जे आहे खूप औषधी आहे, पण तरी सुद्धा त्याचा वापर सगळ्यांनी करायला नको बरं, माझ्या मते. ह्याच्याबद्दल डिफरन्स ओपिनियन खूप आहेत. पण काय आहे की मुळात दूध हे पचायला जड असतं, त्यामुळे ज्याला ताप आलेला आहे विशेषतः, अशा माणसांनी दूध घेणं हे योग्य नाही. अच्छा. कारण ताप आलेल्या माणसाचं पचन व्यवस्था जी असते, संस्था थोडीशी डाऊन झालेली असते, त्याला सहजपणे पचत नाही. त्यामुळे पचन संस्था बिघडलेली असल्यामुळे शक्यतो दूध घेऊ नये असं आयुर्वेद सांगतं. बरं. त्यामुळे तुमची पचन संस्था जर चांगली असेल, व्यवस्थित असेल, रेग्युलर असेल, हेल्दी असाल तुम्ही, तर नक्की तुम्ही हळदी दूध घ्यायला काही हरकत नाही. पण जर तुमची पचन संस्था बिघडलेली असेल तर दूध घेऊ नका. हळद घ्यायला हरकत नाही, पण ते हळद पाण्यात घालून घ्या. मग बरं, हळदीचं पाणी घेऊ शकतो. हळद पाण्यात टाकून तुम्ही घेऊ शकता. तुपाबरोबर थोडंसं तूप घेऊन हळद घेऊ शकता तुम्ही. बरं. पण दूध आणि हळद हे मिश्रण, विशेषतः जर आजारी पडलेला असाल तुम्ही, विशेषतः तुम्हाला जर काही झालेलं असेल, तर कृपया ते टाळावं असं आयुर्वेद सांगतो. बरं, नक्कीच. मधाचा वापर एक खूप आयुर्वेदामध्ये सांगितलेला जातो आणि आपल्या घरी देखील मध असतो, तर तो कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा आणि विशेषतः आत्ताच्या काळामध्ये कसा घ्यावा? उन्हाळा देखील आहे, तर काय आपण सांगाल? बरोबर आहे. मध हा जो आहे, गंमत म्हणजे मध हल्ली चांगला मध मिळणं फार दुरापास्त झालेलं आहे, फार अवघड झालेलं आहे. म्हणजे मधामध्ये इतकं भेसळ असते आणि ती ओळखणं अतिशय कठीण असते. तरी पण जर चांगला मध जर असेल, मध हे आमच्याकडे आम्ही अनुपान म्हणून आयुर्वेदामध्ये वापरला जातो. नुसता मध आयुर्वेदामध्ये असा वापरला जात नाही. जनरली नुसता मध, काही ह्याच्यामध्ये औषध म्हणून वापरतात नाही, अशातला भाग नाही. पण शक्यतोवर तो औषधाचं व्हेकल ज्याला औषधाबरोबर मिसळायचं आणि त्याचं चाटण करायचं, असं शक्यतो मध वापरला जातो. मध कशाबरोबर वापरायचा याच्याविषयी काही नियम आहेत. मध कधी गरम पाण्यामध्ये मिसळून वापरायचा नसतो, मध गरम करायचा नसतो. मधाला कधी गरम उष्णतेचा संपर्क मधाशी अजिबात येता कामा नये. अच्छा. मध आणि तूप सारख्या प्रमाणात एकत्र केलं तर ते विषासमान मानलेलं आहे. अच्छा, बरं. असे मधाचे काही नियम आहेत. मध कुणी घ्या, मध सगळ्यांनी घ्यायचा नाहीये. परत एकदा लक्षात घ्या, काय आहे आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की कोणीतरी काहीतरी सांगतं, कुठेतरी काहीतरी वाचतं आणि मग त्याचा वापर भरपूर प्रमाणामध्ये चालू असतो. हो, आणि हल्ली तर समाज माध्यमांमुळे एखादी गोष्ट खूप लवकर फिरते सगळीकडे आणि मग रोज नवीन काहीतरी एक रेसिपी घराघरामध्ये तयार होताना दिसते. असा प्रॉब्लेम. मध काय, मध हे चांगलं व्हेकल यासाठी की मधाचं चाटण करणं की औषध पटकन सर्व शरीरामध्ये पसरतं, म्हणून त्या मधाचं महत्व आहे. बरोबर. आणि मध कफहर असं समजलेलं आहे. कफाचे जे रोग आहेत, ज्यांचा कफ जास्त आहे, तो कफनाशक असं समजलेला आहे. पण तरी सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मधाचा अधिक वापर शक्यतो करू नका असं माझं मत आहे. नक्कीच सगळ्यांनी जनरली वापरू नयेत अशा प्रकारचा. बरोबर आहे. आहार एक आहे, त्याचबरोबर विश्रांती हा देखील एक खूप महत्वाचा घटक आहे. आता आपण म्हणतोय की आपल्याला खूप वेळ आहे, पण तरीही असं घराघरात होताना दिसतंय सर की खूप वेळ आहे असं दिसतंय, पण तरीही खूप चांगली झोप होतेच असं नाही, कारण रात्री जागरणं होत आहेत, खूप जास्त सोशल मीडियाचा वापर म्हणा, टीव्हीचा, डिजिटल माध्यमांचा खूप वापर होतोय
आणि झोप जरी वेळ असला तरी खूप चांगली होती असं नाही, कदाचित जास्त होत असेल पण चांगली होत नाहीये, काय सांगाल? बरोबर आहे, फार चांगला प्रश्न तुम्ही झोपेबद्दल विचारला. काय आहे, झोप एक विशिष्ट वेळेपर्यंत म्हणजे एक 6-7 तास झोप मिळणं, 5.5 ते 7 तास साधारणतः झोप मिळणं प्रत्येकाला आवश्यक असतं. चांगली झोप मिळायला हवी, पण ती झोप कधीतरी भरून काढणं असं नव्हे. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी रात्री भरपूर जागतो, भरपूर जागेल, टी व्ही बघत बसेन, मोबाईलवर बसेल, व्हॉट्सअप बघत बसेल, हे बसेल आणि दिवसा मी भरपूर झोपेल, तर असं कॉम्पेन्सेशन नाही चालणार. झोप ही योग्य वेळेतच घेणं आवश्यक आहे. ती रात्रीची वेळ झोपेची आहे, त्याच वेळात ती घेणं आवश्यक आहे. आणि दुपारी दिवास्वाप असा शब्द वापरला गेला आहे संस्कृतमध्ये, आयुर्वेद वापरला. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोप घेणे. दिवसा झोप घेणे हे पूर्णतः निषिद्ध आहे. दिवसा झोप ही अनेक आजाराला निमंत्रण देते, एक लक्षात घ्या. त्यामुळे ती अजिबात घ्यायची नाही. ग्रीष्म ऋतूमध्ये थोडीशी वामकुक्षी ज्याला म्हणतात अशी काही हरकत नाही घेण्याकरता, पण वामकुक्षी याचा अर्थ ढाराढूर झोपणे अजिबात नाही. थोडीशी डुलकी किंवा साधारण आडवं होणे एवढाच फक्त आहे. तो सुद्धा जेवण झाल्याबरोबर झोपायचं भरपूर असंही अजिबात करता कामा नये. थोड्या वेळ एक 10-15 मिनिटं विश्रांती घेणे ठीक आहे. उलट जेवण झाल्यानंतर थोडीशी शतपावली असा शब्द फार चांगला शब्द आपल्याकडे वापरलेला आहे, की तुम्ही थोडंसं हलकं जेवण खाल्लं. एकतर आपण मी मगाशीच सांगितलं की पोटाचा काही भाग रिकामा ठेवला पाहिजे. काय होतं, भरपूर आपण खातो, पोट भरून जेवतो की झोप यायला लागते. आणि आता तर आंब्याचा सीझन आहे, लोक आंब्याचा रस भरपूर खातात, 4 वाट्या 2 वाट्या 1.5 वाट्या, आणि मग ते जड होतं सगळं आणि मग झोप येतेच आणि मग भरपूर झोपलं जातं. असं करू नका. नेमकं थोड्या वेळ विश्रांती जरूर घ्या. काय मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल ना तर नक्की झोप चांगली लागते. मानसिक स्वास्थ्य चांगलं टिकवायचं तर कसं लागायचं, आपले कौटुंबिक जे काही रिलेशन्स आहेत, नाती आहेत, त्यांच्यामध्ये सुसंवाद ठेवणे, हसणे खेळणे, अशा प्रकारचे जे काही संवाद एकमेकांच्या मध्ये ठेवणं हे फार आवश्यक आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम असा झाला, आपण इतके मीडिया सावी झालो आहोत, विशेषतः डिजिटल मीडिया फार आपला, विशेषतः हे व्हॉट्सॲपने खरं इतके नुकसान केलं असं मला वाटतं. हे सगळे शोध खरं म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने योग्य वापरावेत म्हणून लागले आहेत, पण त्याचा दुरुपयोग खूप वापरलेला आहे आपण. म्हणजे मी मध्यंतरी एक नाटक बघितलं होतं, मला वाटतं त्याचं नाव आठवत नाही, नाईट आणि असं काहीतरी नाटकाचं नाव होतं. त्यामध्ये दोघंच फक्त त्यामध्ये असतात आणि एक म्हणजे दोघं जवळ आले की त्यांचं भांडण होतं आणि ते सुद्धा मग एक जण एका कोपऱ्यात जातो, दुसऱ्या कोपऱ्यात जातो. व्हाईट लिली आणि नाईट, दोन कोपऱ्यात बसून ते मग व्हॉट्सअपवर किंवा त्या ह्याच्यावर एकमेकावर फार चांगलं बोलायला लागतात. म्हणजे समोरासमोर बोलायचं नाही, फोनवर बोलायचं. हे काय आहे मला समजू शकत नाही. नाती ही समोरासमोर बोलण्याने टिकतात. मित्रांनो, आपसातली नाती टिकवा, हसा खेळा भांडा हरकत नाही, पण एकमेकाशी बोला. एकमेकांचा संवाद महत्वाचा आहे. आपल्या रूममध्ये बंद होऊन बसू नका. प्रत्येक जण आपल्या रूममध्ये बसून काम ठीक आहे, थोडा वेळ प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, पण दिवसातले काहीतरी वेळ, साधारणतः तास 2 तास वेळ तरी जेवणाचा वेळ एकत्र घालवा. हसत खेळत जेवा, एकमेकाशी बोला, हे करा. हे करणं आवश्यक आहे. आपापल्या कोंडून घेऊ नका. म्हणजे तुमच्या मनाचं मानसिक स्वास्थ्य टिकवा, तुम्हाला चांगली झोप नक्की लागेल. नक्कीच, म्हणजे मानसिक स्वास्थ्य आपल्याला टिकवायचं. आणि मला वाटतं की या लॉकडाऊनमुळे ही एक संधी आहे आपल्याला की आपल्या कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवण्याची. आणि आयुष या विषयाबद्दल आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात प्रोफेसर डॉक्टर श्रीराम सावरीकर. सर, आपण म्हणतो की ह्या ज्या सगळ्या भारतीय उपचार पद्धती आहेत, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी, योग, सिद्ध आणि युनानी, तर ह्याच्यामध्ये एक संशोधन होणं खूप गरजेचं आहे. आणि आता कोरोना काळामध्ये कोरोना पेशंट्सवर काही ठिकाणी हे संशोधन चालू आहे, तर त्या संशोधनाबद्दल आवडेल ऐकायला. संशोधनाच्या बद्दल म्हणाल तर आपल्याकडे जसं आधुनिक विज्ञानामध्ये ॲलोपॅथीमध्ये ICMR जी काही आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याला समांतर अशा प्रकारची आयुषमधल्या ज्या पद्धती आहेत त्यांच्या स्वतःच्या संशोधन संस्था आहेत वेगवेगळ्या. उदाहरणार्थ आयुर्वेदासाठी म्हणून सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स नावाची संस्था आहे. होमिओपॅथीसाठी सेंट्रल काउन्सिल रिसर्च इन होमिओपॅथी नावाची संस्था आहे. याच पद्धतीने युनानी आणि योग आणि इतर सिद्ध यांना सुद्धा अशा प्रकारच्या या शिखर संस्था आहेत, संशोधन संस्था आहेत. आणि या संस्थांच्या माध्यमातून अनेक प्रकारचं संशोधन नित्य चालू असतं. ह्या खूप जुन्या संस्था आहेत, त्यांचं संशोधन चालू असतं, त्यांचे रिसर्च पेपर्स पब्लिश होतात, असं सगळं चालू असतं. आज कोरोनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपलं आयुष मंत्रालय, केंद्रीय आयुष मंत्रालय जे आहे त्यांनी पुढाकार घेऊन आपलं CCRS म्हणजे आमचं आयुर्वेदिक रिसर्च संशोधन संस्था जी आहे ती
त्यानंतर ICMR म्हणजे ॲलोपॅथीची संस्था आणि CSIR ही जी आहे, ह्या तिघे एकत्र आलेले आहेत आणि तिघांनी मिळून एक संशोधनाचा एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे. बरं. त्याच्यामध्ये काही औषधं स्पेसिफिक निवडलेली आहेत अच्छा. की ज्यांच्यावर उदाहरणार्थ आयुष 64 नावाचं एक आयुर्वेदिक औषध आहे की जे मलेरियामध्ये खूप प्रभावी काम करतं, जे सिद्ध झालेलं आहे, त्याचं पेटंट घेण्यात आलं आहे, ते मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा आहे. तेव्हा ह्याचा कारण मलेरियामधलं जे आता हायड्रोक्सिक्लोरोक्विन नावाचं जे औषध आहे ते कोरोनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं चाललेलं आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर हे जे आयुष 64 नावाचं औषध आहे ते परिणामकारक होऊ शकतं की काय याचा विचार, याचं संशोधन हे चालू आहे सध्या. विशेषतः दिल्लीमध्ये मेदांता हॉस्पिटल नावाचं जे हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन म्हणजे दोन्ही ॲलोपॅथी आणि आयुर्वेदचे लोक एकत्र येऊन ह्या कशा पद्धतीने हे काही ठिकाणी ॲडॉन थेरपी देऊन, काही ठिकाणी स्वतंत्र कंट्रोल ट्रायल्स अशा प्रकारचे काही संशोधन चालू आहे. त्याशिवाय आणखीन अश्वगंधा नावाचं एक औषध आयुर्वेदामध्ये आहे की त्याचा इम्युनिटी बुस्टर म्हणून कशा प्रकारे वापर होतो त्याविषयी संशोधन चालू आहे. त्यानंतर गुळची नावाचं गुळवेल किंवा ज्याला गिलोय नावानं प्रसिद्ध आहे, ज्याचं तुम्ही संशमनी वटी आत्ता आपण सांगितली त्याचाही खूप चांगला वापर होतो, तेव्हा त्याच्यावर संशोधन चालू आहे. दिल्लीमध्ये सफदरजंग रुग्णालय आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे इंटिग्रेशन आहे. त्यानंतर आमच्याकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद म्हणून दिल्लीमध्ये जसे एम्स आहे ॲलोपॅथीचं, तसं आयुर्वेदाची एक संस्था आहे, शिखर संस्था आहे, तिथेही अशा प्रकारचं संशोधन चालू आहे. त्याशिवाय आयुष मंत्रालयाने सामान्य लोकांना सुद्धा म्हणजे विशेषतः जे आयुष आमचे अध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, PhD स्टुडंट्स आहेत, त्यांना किंवा इव्हन प्रॅक्टिशनर सुद्धा त्यांना जर काही संशोधन करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक योजना आयुष मंत्रालयाने जाहीर केलेली आहे. त्यांनी रिसर्च प्रोजेक्ट मागवले होते की प्रत्येक रिसर्च मान्य झालं, समजा ते प्रोजेक्ट मान्य झालं, प्रपोजल मान्य झालं तर त्याला प्रत्येकाला 10-10 लाख रुपयाची सहाय्यता आयुष मंत्रालयाने देण्याचं कबूल केले आणि जवळपास 250-300 रिसर्च प्रपोजल्स आयुष मंत्रालयाकडे आता आलेले आहेत आणि त्याची छाननी सध्या चालू आहे. आणि अशा प्रकारचं ही रिसर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सध्या अशी म्हणजे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. सर्व मला वाटतं की हे जे डॉक्टर्स आहेत म्हणजे आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी सिद्ध युगामधले जे डॉक्टर्स आहेत तर त्यांनी ह्याचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि सर तुम्ही म्हणालात की हे जे प्रोजेक्ट्स आहेत तर ते आपल्याला सबमिट करायचे, तर हे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत ते देखील हे करू शकतात? हो, ते सुद्धा करू शकतात. त्यांना सगळ्यांच्याकडे ओपन आहे हे. फक्त त्यांना अट एकच घातली की त्यांनी कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला असोसिएट व्हायला हवं, कारण त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. संशोधन करायचं म्हणजे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर लागत असतं आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही कोणालाही जॉईन व्हा, कोणत्याही एखाद्या हॉस्पिटलला जॉईन व्हा, कॉलेजला जॉईन व्हा आणि त्यांच्या असोसिएशनने तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता अशा प्रकारचं प्रोजेक्ट. हे खूप चांगली योजना आहे, त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. त्याशिवाय आणखीन एक भारत सरकारची योजना सध्या संशोधन योजना आहे, ती म्हणजे हे जे सगळे आत्ता हे ॲडवायझरीज जे आहेत, विशेषतः आयुष काढा देण्यात आलेला आहे, संशोधन वटी वाटण्यात आले, पोलीस दलामध्ये वाटप झालेलं आहे, कोरोना वॉरियर्सना वाटप झालेलं आहे, अनेक लोकांना अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये हे वाटप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम खरंच होतो का नाही यासाठी आयुष मंत्रालयाने एक योजना संशोधन करायचं ठरवलेलं आहे. मोठ्या प्रमाणात 50 लाख लोकांचा डेटा एकत्र करण्याचं काम चालू आहे. एवढा मोठ्या प्रमाणात डाटा जगामध्ये कधीही एकत्र करण्यात आलेला नाही, पण त्यासाठी एक संजीवनी ॲप तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे या संजीवनी ॲपच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचे काढे किंवा अशा प्रकारे घेतलेले आहे त्यांनी आपली माहिती त्यात द्यायची आहे. जवळचा जो तुमचा आयुष प्रॅक्टिशनर आहे त्याच्याकडे तुम्ही जायचं आहे आणि त्याला सांगायचं की हे, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे काही दिवसानंतर असा डेटा जमा होईल आणि आपण निश्चितपणे सांगू शकू की ह्याचा कितपत फायदा झालेला आहे, कसा उपयोग झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे खरं तर कोणताही जो विषय असतो तर त्यामध्ये संशोधन होणं खूप गरजेचं असतं. विशेषतः हा जो कोरोना आहे सर तो सगळ्यांसाठीच खरं तर नवीन आहे, म्हणजे संपूर्ण जगासाठी नवीन आहे आणि त्यामुळे त्यामध्ये जर संशोधन झालं आणि संशोधनातून काही आपण ठोकताळे बांधू शकलो, काही एखाद्या ठोस निर्णयावर येऊ शकलो तर तो सगळ्या जगासाठी मला वाटतं खूप फायदेशीर अशी ती गोष्ट असू शकेल. आपण संशोधनाबद्दल बोललो आणि आपल्याला व्यायाम आणि प्राणायाम याबद्दल सांगा की कशा पद्धतीने आपण घरच्या घरी केलं पाहिजे. व्यायाम आणि प्राणायाम ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मगाशी मी आपल्याला बोलताना सांगितलं होतं की व्यायाम तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. जरी तुमचं फिरणं बंद झालेलं असलं, बाहेर तुम्ही बागेमध्ये फिरायला जात असाल, कोणी कुठे मैदानात फिरायला जात असेल, स्टेडियममध्ये जात असेल, रस्त्यावर फिरत असाल, हे सगळं आता बंद झालेलं आहे, कारण आपण सगळं आयसोलेशनसाठी आपण हे सगळं करतो होतं आणि ते फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. विशेषतः जे ज्यांना व्यायामाच्या मधुमेहासाठी रुग्ण आहेत किंवा जे मेदोरोगी आहेत ह्यांना फार आवश्यक आहे सगळ्या गोष्टी.
त्यांनी व्यायाम हा आपला नित्याचा करायचा, वेगवेगळ्या पद्धती शोधून काढायच्या की कशा पद्धतीने. मग सांगितलं मी तुम्हाला की पायऱ्या चढणं उतरणं, जिने चढणे उतरणं, किंवा घरातल्या घरात फेऱ्या मारणं, बंगल्याला फेऱ्या मारणं, बिल्डिंगला फेऱ्या मारणं, सोसायटीला फेऱ्या मारणं तिथल्या तिथे. अशा प्रकारे तुम्ही निश्चितपणे हे करू शकता, तो टाळू नका. त्याशिवाय योगासनं करणं, प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे योगासन. तुम्हाला आज टीव्हीवरनं कितीतरी योगासनं गायडर, रामदेव बाबा सगळ्या जगाला सांगतात कशा प्रकारे करावा, आणि असे कसे योगाचे कार्यक्रम टीव्हीवर चालू आहे, त्याचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा व्यायाम आहे, लक्षात घ्या. प्राणायाम हा केवळ म्हणजे एका विशिष्ट रोगासाठी असं नव्हे, तर तुमचं मानसिक संतुलन कायम ठेवण्यासाठी सुद्धा प्राणायाम महत्त्वाचा आहे. कारण प्राणवायू हा जो आहे, हा योगामध्ये आमच्या आयुर्वेदामध्ये 5 प्रकारचे वायू म्हणतात. प्राण, उदान, व्यान आणि अपान अशा प्रकारचे 5 प्रकार, समान आणि असे 5 वायू आहेत. या संपूर्ण ह्याच्यावर नियंत्रण ठेवणारा प्राणवायू आहे. म्हणजे हा प्राणवायू तुमच्या शरीरातल्या सगळ्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो, मेंदूवर सुद्धा नियंत्रण ठेवतो. त्यामुळे प्राणायाम आणि विशेषतः श्वसन जे तुमचं आहे, श्वसन नलिका आहे, प्राणबसवचं ज्याला आम्ही म्हणतो, ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, ह्या पूर्ण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायाम फार महत्वाचा आहे. नक्कीच सर. आणि प्राणायामाबद्दल खरं तर आपण आधीही आतापर्यंत नेहमीच ऐकत आलेलो आहोत आणि काही जण रेग्युलरली करतात, पण विशेषतः ह्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये आपली जी फुफ्फुसांची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी प्राणायाम हे आपण अगदी नियमितपणे केलं पाहिजे. आणि ही एक नवीन सवय आपण ह्या निमित्ताने लावून घेऊ शकतो. आपल्या मनात आणखीही काही शंका असतील आयुषबद्दल किंवा ट्रीटमेंटबद्दल, तर त्यासाठी काही हेल्पलाईन नंबर्स आहेत ज्या आम्ही आता दाखवणार आहोत, आणि त्या हेल्पलाईन नंबर्सवर तुम्ही फोन करू शकता, ईमेल पाठवू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे 1075. त्याचप्रमाणे दुसरा एक फोन नंबर आहे 911123978046. त्याचप्रमाणे ncov2019@gov.in हा आहे आमचा ईमेल आयडी. ह्या ईमेल आयडीवर तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या विचारू शकता, फोन करू शकता. आणि हे सगळे जे फोन नंबर्स आहेत हे शासनाचे आहेत, त्यावर तुम्हाला अतिशय अधिकृत अशी माहिती जी आहे ती मिळू शकते. सर, खरं तर खूप वेगवेगळे विषय आहेत आपल्याकडे आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. इथे आलात आणि वेगवेगळे विषय आज आपण हाताळले. प्रतिबंधाबद्दल बोललो, त्याचप्रमाणे इतरही विषयांबद्दल बोललो. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. आपण सगळेजण जे काही नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करूया आणि जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते देखील करूया. आज इथेच थांबतोय. उद्या भेटूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.